शुभेच्छा. आणि मित्रांनो, सगळ्यांना यापुढचं जे आयुष्य आहे, जीवन आहे, आनंदाचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावो, हीच मी शिवाकडे प्रार्थना करते. आणि जय शिवशंकर, हर हर महादेव. आणि मित्रांनो, मी सकाळी उठली, तयारी केली, मुलांची शाळेचा डब्बा वगैरे बनवून दिला, त्यांची तयारी करून दिली, त्यांना गाडीत बसवलं आणि मग मी माझ्या बाकीच्या जे रोजचे आपले रुटीन असतं ते करायला सुरुवात केली. अंघोळ वगैरे, साफसफाई, नंतर पूजा, देवांची आंघोळ घातली, नंतर सकाळी सासूबाई त्यांना चहा बनवून दिला, नंतर मग जेवण बनवलं, आईने मी जेवण केलं. त्यानंतर मग मी माझ्या मुलीचं भाषण आहे, तर त्या भाषणासाठी तिने मला विषय दिला की आजच्या आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांपुढे कोणकोणते आव्हानं आहेत आणि त्या आव्हानासाठी विद्यार्थ्यांनी कसं सामोरे गेले पाहिजे, हा विषय मला दिला आहे. स्पर्धेत हा विषय तिला मांडायचा आहे. मग तिने मला मला भाषण बनवून दे 5 मिनिटाचं. मग मी त्यानंतर सगळं आवरून झाल्यावर, कपडे वगैरे धुवून झाल्यावर मी माझ्या मुलीसाठी भाषण तयार केलं. आणि मग मी भाषण वगैरे स्क्रिप्ट तयार केली तिच्यासाठी. आणि ती आता नुकतीच क्लासहून आली आहे. आता तिचं ती पाठांतर करून घेईल. आणि मग आता मी आज उपवास वगैरे आहे. मी थोडंसं रात्री साबुदाणे भिजत घातले होते, साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. आणि असं मुलांसाठी भाजी पोळी बनवली आहे आईसाठी. आणि मग असं आम्ही सर्व व्यवस्थितपणे आजचा सोमवारचा आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्यानंतर मी सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झालं, स्क्रिप्ट लिहून झाली आणि मी मंदिरात जाऊन आली. मी आता आली इथे बाहेर, कारण घरात मुलं गर्दी करत असतात, घरात बोलणं होत नाही. आणि थोडं बाहेरचं निसर्ग सौंदर्य, श्रावण महिन्यामध्ये असं निसर्गाचं जे दृश्य आहे ते एकदम अप्रतिम दृश्य असतं. मित्रांनो, हे बघा किती सुंदर, सगळीकडे एकदम छानसं असं आकाश वगैरे एकदम. आणि मग मित्रांनो, मी ना काल आम्ही नाशिक गेलो होतो, तर मी नाशिकहून आम्ही पिंपळगाव मार्गे आलो. पिंपळगावला एका ठिकाणी आईला औषधं वगैरे घ्यायचे होते, आयुर्वेदिक ते डब्ल्यू तेलीच्या दुकानामधून. मग त्या मॉलमध्ये आमची आवड गेली, मी पण खाली उतरले. आणि मग तिथे समोरच गाडी जिथे लावलेली होती ना, तिथे ते गोड पॉपकॉर्न होते, मकई. मग ते मुलांना खूप आवडतात, तर मी ते 2 किलो मकई घेतले. आणि अजून मुलांसाठी मग मुलं आता क्लासहून आले, मुलं म्हटले का आई आम्हाला मकई बॉईल करून तर आम्ही मकई बॉईल केलेला आहे. आणि खूपच आजचा हा दिवस एकदम सुंदर आहे, उत्साही आहे, आनंदी आहे. आणि एकदम असाच दिवस सगळ्यांना पूर्ण श्रावण महिना एकदम आनंदाचा, उत्साह आणि एकदम स्नेहाचा यशस्वी जावो हीच माझी मनापासून सदिच्छा आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पण उपवास केला असेल मला तर कमेंट करून सांगा, तुम्ही श्रावण सोमवार कसं करता आणि उपवासाला काय काय फराळ करता. आज नागपंचमी आहे, तर आज मला अजून पुरणपोळ्या वगैरे बनवायच्या आहेत. मग त्यासाठी पण मला आता तयारी करावी लागेल, कारण
जास्त लेट होऊन जातो मग मला जेवणाला पण टाईम होत असतो. तर मग मित्रांनो, असा होता हा आजचा श्रावण महिन्याचा पहिला श्रावण सोमवारचा हा व्लॉग. आणि तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच माझ्यासाठी एक लाईक करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटू अशाच आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅप्पी श्रावणी सोमवार, हॅप्पी नागपंचमी.